महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात आलंय आणि या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली आहे। जनसुरक्षा विधेयक आणून विरोधकांनाच नक्षलवादी ठरवू नका असं म्हणत ठाकरेंनी टीका केली आहे। तर हे लोक दुटप्पी असून सत्तेमध्ये विरोधात आणि खासगीमध्ये यांचं वेगळं रूप असतं असा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली आहे। सरकारनं जनसुरक्षा कायद्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर आझाद मैदानात हे आंदोलन करण्यात येत आहे। महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हे घटनाविरोधी आणि लोकशाहीला बाधक आहे। या कायद्यामुळे जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा येऊ शकते, त्यामुळे हे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी आंदोलकांची आहे। जनसुरक्षा विधेयक आणून विरोधकांनाच नक्षलवादी ठरवू नका असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। तर हे लोक दुटप्पी असून सत्तेमध्ये विरोधात आणि खासगीत वेगळं रूप असतं असा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। अजूनही सरकारला आपण सगळ्यांनी मिळून सांगतोय, मी तुमच्या वतीने सांगतोय की हे विधेयक आणून तुमच्या राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचं पाप किंवा स्वप्न बघू नका। हे विधेयक एकतर आणू नका आणि आणलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या विधेयकाला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही। हे दुटप्पे लोक आहेत, यांचं सत्तेतलं रूप वेगळं असतं आणि विरोधातलं रूप वेगळं असतं। ते काय म्हणतायत, हे काय म्हणतात, आम्हाला याच्याशी घेणं, आम्ही उत्तर द्यावं महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारताच्या संविधानाला। आणि भारताच्या संविधानाचा अवमान कोणी करणार असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याकरता कायदा तयार होईलच। सुप्रिया सुळेंनी आझाद मैदानात जाऊन आंदोलनाला भेट दिली। आंदोलन करणं गुन्हा असेल तर मी करणारच, जेलमध्ये टाका अशा भाषेत सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याला विरोध केला। तर सुप्रिया सुळेंनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे, कायदा समजून घेतला पाहिजे असं म्हणत बावनकुळेंनी उत्तर दिलंय। बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे। या राज्यामध्ये जो कोणी कधी आंदोलनात जर पुढाकार घ्यायचा असेल तर तुमच्या सगळ्यांच्या आधी अटक सुप्रिया सुळेला जेलमध्ये टाका, त्यांच्या नंतर तुमचा नाव। आणि जर आंदोलन करणं हा गुन्हा आहे तर तो गुन्हा मला मान्य आहे आणि तो आम्ही करणारच। हे सुप्रियाताईंनी जरा अभ्यास केला पाहिजे कायद्याचा प्रियम्बलच काय, कायद्याचा उद्देश काय, कायद्याचं उद्दिष्ट काय, या कायद्याने काय होणार आहे, महाराष्ट्रातली येणारी युवा पिढी जी बर्बादीकडे चालली आहे ती कशी थांबणार आहे। जरा राजकारण करणं कमी केलं पाहिजे। या राज्यात प्रत्येक गोष्ट राजकारणाची नाही आहे, समजून घेतला पाहिजे कायदा आणि मग बोललं पाहिजे। जयंत पाटील, आव्हाड, सतेज पाटील, पटोले संबंधित समितीचे सदस्य असून सर्वांनी एकमतानं पाठिंबा दिलाय। त्यामुळे राजकारणासाठी असं वागणं योग्य नसल्याचं बावनकुळे म्हणाले। तर कामगार संघटना, सामाजिक संघटनांसारखे सर्वच बिलाच्या चौकटीत येतील म्हणून या बिलाला विरोध करण्यात येत असल्याचं सचिन अहिर म्हणाले। ज्या समितीत जितेंद्र आव्हाड आहे, ज्या समितीचं कामकाज जयंत पाटील, सतेज बंटी पाटील, ज्या ठिकाणी शशिकांत शिंदे आणि विजय वडेट्टीवार, नाना पटोले त्या समितीचे मेंबर आहेत आणि संपूर्ण समितीने माझ्या अध्यक्षतेखाली जनसुरक्षा विधेयकाला मान्यता दिली आहे। आणि त्यांचे जे काही कन्स्टिट्युएंट होते, त्यांची जे काही मागणी होती ती आम्ही स्वीकारली आणि अत्यंत महत्त्वाचा कायदा या राज्याचा शिफारस आम्ही केला आहे। आणि आता राजकारणाचं ढोंग करण्याकरता या पद्धतीने वागत असतील तर हे योग्य नाही आहे। नॅक्सलाइट हा शब्दच ठेवून अर्बन काढतायत, पण त्याच्या नावाखाली जो बिल पूर्ण तयार केलेलं आहे, आमचं असं स्पष्ट मत आहे, कामगार संघटना असतील, सामाजिक संघटना असतील किंवा वेळप्रसंगी पत्रकार असतील, हेही दुर्दैवाने या बिलाच्या चौकटीमध्ये येण्याची शक्यता नकारता येत नाही। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आझाद मैदानावर विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। 22 तारखेला तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयांच्या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली। सर्व जिल्ह्यात एकूण 78 ठिकाणी मोर्चे, निदर्शनं आणि आंदोलनं करण्यात आली। राज्यभरातून 12,200हून अधिक हरकती दाखल करण्यात आल्या। कायदा लोकशाही तत्वांना बाधा आणणार आहे, सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून देणार आहे, जाब विचारणाऱ्यांची गळचेपी करणाऱ्यांना धोका निर्माण करणार आहे, आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचं हे मत आहे। मराठी हिंदीच्या मुद्द्यानंतर महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय। निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.